नमस्कार. काही लोकांची नीती साफ असते पण नियत साफ नसते. या नियत साफ नसलेल्या माणसांच्या विषयीच आपण आज बोलणार आहोत. एखाद्या प्रसंगाला आपल्या आवश्यक त्या पद्धतीनं आणि सोयीच्या पद्धतीनं मांडत जायचं आणि एक वातावरण तयार करायचं, ही एक नवी पद्धत भारतामध्ये आलेली आहे आणि त्यातली काही खास माणसं याच्यामध्ये वाकबगार झालेली आहेत. काही बातम्या आणि काही ट्विट्स याविषयी आपण आज बोलणार आहोत. भास्करनं एक मोठी बातमी मधल्या काळामध्ये दिली. बातमी मोठी भावनिक होती. गुजरातमधून एक ट्रेन निघाली आणि ती सिवानला पोचायला 9 दिवस लागले. या काळामध्ये त्या ट्रेनमधल्या मुलाचा आणि मजुराचा भुकेने तडपून मृत्यू झाला. खरंच ही बातमी खूप वेदनादायक होती आणि या बातमीमुळं भारतभरामध्ये पुरोगाम्यांचा गजब सुरू झाला. पुरोगाम्यांचा काय, कुणालाही या बातमीचं वाईट वाटणं स्वाभाविक आहे की 9 दिवस एखादी श्रमिकांची ट्रेन जायला लागते आणि त्यामध्ये भुकेनं तडपून एका लहान मुलाचा आणि एका मध्यमवयीन मजुराचा मृत्यू होतो. ही गोष्ट खरंच खूप वाईट आहे. या बातमीला एका मोठ्या पत्रकाराने ट्विट केलं आणि झोडपायला सुरुवात केली. नंतर जे सत्य समोर आलं ते फार वेगळंच होतं. हे पत्रकार आहेत रवीश कुमार. मी जे नीती साफ असते पण नियत साफ नसते हे जे म्हटलो त्यांच्याविषयीच. पत्रकारितेच्या मांडणीचा मानदंड, म्हणजे मांडणीचा मानदंड हा शब्द मुद्दाम मी वापरतोय, असं रवीश कुमार यांच्या बाबतीत म्हणता येईल. बातमी मांडावी कशी, ती शांतपणे कशी जाऊ द्यावी आणि परिणाम कसा साधावा हे रवीश कुमारांना उत्तम पद्धतीनं जमतं. खरं तर बातमीची मांडणी रवीश कुमार यांच्याकडूनच शिकावी अशी त्यांची उत्तम मांडणी असते. पण बातमीतला कंटेंट मात्र रवीश कुमार यांच्याकडून घेऊ नये, कारण तो हेतुपूर्वक असतो हे वारंवार सिद्ध होत आलेलं आहे. ही भास्करची बातमी रवीश कुमारांनी उचलली आणि ट्विट करून टाकली. त्या ट्विटमध्ये त्यांनी खूप शंका उपस्थित केल्या आणि व्यवस्थेवर ओरखाडे ओढले. आता 2 माणसांचा मृत्यू झालाय. आता याला आपण निव्वळ योगायोग समजूया. पहिला मुलगा आहे जो इर्शाद, ज्याचा मृत्यू झालाय आणि त्याचे वडील आहेत मोहम्मद पिंटू. आणि मोहम्मद पिंटू यांच्या हवाल्यावरून त्या इर्शादच्या मृत्यूबद्दल नोंद करण्यात आलेली आहे आणि असं म्हटलंय की इर्शाद या 9 दिवसात पाणी आणि अन्न न मिळाल्यामुळं तडपून मेला. वस्तुस्थिती ही आहे. इर्शादचा मृत्यू झालाय त्याबद्दल वाईट वाटतंच आहे. एखाद्या मुलाचा मृत्यू होऊच नये. पण जो 9 दिवसाचा कालावधी सांगितलाय त्याविषयीची वस्तुस्थिती ही आहे की सुरतवरून सिवानकडं 2 ट्रेन गेल्या. एक 9939 क्रमांकाची ट्रेन जी 23 मेला 5:30 वाजता सकाळी निघाली आणि 25 मेला 2:20 ती ट्रेन सिवानला पोहोचली. दुसरी 9439 क्रमांकाची ट्रेन सुरतवरून सिवानसाठी निघाली होती. ती 23 मेला रात्री निघाली आणि 25 मेला सायंकाळी 5:30च्या सुमारास, म्हणजे 4:55ला सिवान स्टेशनवर पोहोचली. साधारणतः दुसऱ्या दिवसाचा कालावधी या ट्रेनसाठी लागलेला आहे. 1665 किलोमीटरचं हे बाय रोड अंतर आहे. साधारणतः तेवढंच, म्हणजे 1500च्या वर हे अंतर बाय ट्रेन होतं आणि यासाठी लागणारा कालावधी हा 36 तासाच्या वरचा लागतो. त्यामुळं स्वाभाविक आहे दुसरा दिवस उजळणं आणि 2 ट्रेन सुरतवरून गेल्या आणि त्या वेळेत पोहोचल्या. आता यात 9 दिवसाचा मुद्दा कुठून आला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जेव्हा भास्करनं ही बातमी छापली तेव्हा रेल्वेनं ट्विट करून याबाबतचा जाहीर खुलासा देखील केलेला आहे की ट्रेनला पोचायला उशीर झालेला नाही आहे, पण त्या मुलाचा आजारपणामुळे मृत्यू झालाय हे रेल्वे स्वीकारते आहे आणि तिची चौकशी सुद्धा सुरू केलेली आहे. दुसरा एक व्यक्ती आहे ज्याचं नाव आहे नसीर खान, वयस्कर व्यक्ती आहे, जो आपला भाचा अरमान खान सोबत दुसऱ्या एका ट्रेनमधून निघालेला होता आणि मध्येच त्याची तब्येत बिघडली आणि बिघडलेल्या तब्येतीमुळं त्याला दवाखान्यात दाखवण्यात आलं. ज्या वेळेला दाखवलं त्यावेळेला डॉक्टरने त्याला मृत घोषित केलं आणि हा मृत्यू देखील रेल्वेच्या लापरवाहीचा मृत्यू म्हणून रेल्वेच्या माथी मारल्या गेला. मृत्यू झालाय, रेल्वे निघायला पोचायला थोडासा विलंब लागतोय,
काही ठिकाणी मार्गात बदल होऊन जातोय ही वस्तुस्थिती असली तरी जाणीवपूर्वक काही मृत व्यक्तींना, विशिष्ट मृत व्यक्तींची नावं समोर ठेवून व्यवस्थेला झोडपण्याचं आणि हा सगळाच कोडगेपणा चाललाय हे दाखवण्याचं काम सूत्रबद्ध पद्धतीनं सुरू आहे. आता जरा जी माणसं या भावनिकतेकडं जातात त्याच्याविषयी आपण बोलूया. तुम्ही इंडिया टुडे मधल्या काही फोटोंच्या विक्रीकडे जर लक्ष दिलं तर तुमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. इंडिया टुडेचा कॉपीराईट असलेले काही फोटो विक्रीला आहेत, जे तुम्हाला ते दिसेल याच्यामध्ये की कुठल्या कुठल्या साईटवरती ते विक्रीला आहेत. आणि साधारणतः 20,000 रुपये किंमत एका फोटोची लावण्यात आलेली आहे. अत्यंत करुण वाईट चित्र असलेली ही फोटो आहेत आणि ती घेण्यासाठी 20,000 रुपये किंमत इंडिया टुडे आणि तो फोटोग्राफर लावतोय. ही फोटो कुठली आहेत तर दिल्ली आग्रा एक्सप्रेस हायवेवरती, ज्याला यमुना हायवे म्हणतात, दिल्लीवरून मायग्रेट होणारे मजूर जे आहेत ना, त्या मजुरांच्या चालतानाचे अत्यंत करुण फोटो आहेत. ज्याला बघितलं की मन द्रवतं अशा स्वरूपाचे फोटो आहेत. आणि हे वर्तमानपत्रात छापता छापता कारुण्याची कहाणी म्हणून विक्री करत लाखो रुपये कमवण्याचे उद्योग देखील बिनबोभाटपणे सुरू आहेत. एखाद्याची दुःख, एखाद्याची वेदना हे विक्रीसाठी उपलब्ध असू शकतं, हे यापेक्षा दुसरी कुठली वाईट गोष्ट असेल. एक चित्र तुम्ही मध्ये पाहिलं होतं, ज्याच्या फोटोग्राफरनं पुढे आत्महत्या केली. एक कृष्णवर्णीय मुलगा अत्यंत गलितगात्र अवस्थेत, उपाशी पोटी, मरणासन्न अवस्थेत बसलेला आहे आणि त्याच्या बाजूला एक गिधाड आहे, जे गिधाड त्याच्या मरणाची वाट बघताय. हा फोटो ज्या फोटोग्राफरनं घेतला ना, त्या फोटोग्राफरनं पुढे आत्महत्या केली म्हणे, कारण हा फोटो प्रकाशित झाल्यावर त्याला त्याच्या एका चाहत्यानं फोन केला आणि सांगितलं, तू तिथे होतास, प्रत्यक्ष होतास? तो म्हणाला हो. तिथे किती गिधाडं होती? तो म्हणाला बहुतेक एकच असावं. तो चाहता फोनवर म्हणाला नाही, तिथे 2 गिधाडं होती. एक कॅमेऱ्याच्या समोर होतं आणि दुसरा कॅमेऱ्याच्या मागच्या बाजूला फोटो काढत होता. या एका वाक्याने त्या फोटोग्राफरचं आयुष्य बदलून टाकलं आणि आपण त्या मुलाला वाचवण्यासाठी आपल्या घाईत काहीच करू शकलो नाही. आपण अपराधी आहोत या भावनेतून त्या छायाचित्रकारानं आत्महत्या केली. बातमीसाठी म्हणून, व्हिडिओ काढणारे म्हणून छायाचित्र करणं ही गोष्ट वेगळी आणि त्याची विक्री करणं ही गोष्ट वेगळी. एखाद्याच्या वेदनेला इनकॅश करण्याचा हा प्रकार तेवढाच निंदनीय आहे आणि हा देखील नीती साफ पण नियत साफ नसणाऱ्या माणसांच्याकडून होतोय. आणखी एका ट्विटविषयी आपण बोलणार आहोत. शबाना आझमी, जे एका मोठ्या अभिनेत्री आहेत, ज्यांच्या विद्वत्तेविषयी, ज्ञानाविषयी भरभरून बोललं जातं, त्यांच्या पतीच्या विद्वत्तेविषयी, ज्ञानाविषयी भरभरून बोललं जातं. शबाना आझमींचा एक फोटो ट्विट आहे, तोही तुम्हाला यात दिसेल. आणि त्या ट्विटमध्ये एक छोटासा मुलगा फुटपाथवर बसलाय. आपल्या छोट्या भावाला त्यानं आपल्या मिठीत घट्ट घेतलाय आणि तो त्याला कवटाळून उघड्या अंगाने, अर्धनग्न अवस्थेत उघड्या अंगाने कवटाळून बसलाय. आणि शबाना आझमी हा फोटो ट्विटरवर टाकून अशात मे महिन्यात हार्ट ब्रेकिंग असा शब्द लिहितात आणि त्यावर लोक चर्चा करायला सुरू करतात की स्थलांतरितांची काय अवस्था आहे, किती बिकट आहे, किती करुण चित्र आहे हे. आणि जेव्हा त्या फोटोची वस्तुस्थिती शोधली जाते तेव्हा तो मूळ फोटो मलेशियातला होता. त्यानंतर त्या फोटोला पाकिस्तानातलं म्हणून दाखवून ट्विट केलं गेलं. म्हणजे मलेशियातला मूळ फोटो आणि बातमी तीही तुम्हाला दिसेल. पाकिस्तानात कोण कोण त्याच्याविषयी ट्विट केलं आणि काय काय बोललंय तेही तुम्हाला दिसेल. तोच फोटो शबाना आझमीला भारतातला म्हणून दाखवावा वाटला आणि त्यावर कारुण्य जमा करावं वाटलं, व्यवस्थेवर ओरखाडे ओढावे वाटले. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती कोणती? ही पुरोगामी मंडळी ना हा ढोंगीपणा सतत सतत करत राहतात आणि ही व्यवस्था फालतू आहे असा प्रश्न उपस्थित करत राहतात. आणि ज्यांनी कोणी हा मुद्दा उपस्थित केला त्याला धर्मांध, जातीय तेढ पसरवणारा किंवा दंगल पसरवणारा समजून त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया होते. एखादा माणूस एखाद्या आंदोलनाविषयी आपल्या ब्लॉगमधून काही भाष्य करणार असेल तर त्याच्यावर लोक तुटून पडतात आणि खोटी माहिती बेमालूमपणे बिनधास्त चिटकवून देतात. जी बरखा दत्त संघाच्या विरोधामध्ये ओरडून ओरडून थकली, तीच बरखा दत्त संघाचं कौतुक करत होती. खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बरखा दत्तच्याच प्रमाणपत्राची आवश्यकता आहे का हे देखील तपासलं पाहिजे. तशी बिलकुल असणार नाहीच आहे. इथेही काही मंडळी आहेत जी संघावर बिनबोभाटपणे, बिनदिक्कतपणे
खोट्या स्वरूपाची टीका करतात आणि स्वतःला पुरोगामी म्हणून घेतात. नाव डोळे असलं म्हणून माणसं मात्र आंधळीच राहतात हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. अशा स्वरूपाची पुरोगामी म्हणत म्हणत प्रतिगामी कारवाई करणारी मंडळी एखादा मुद्दा उचलतात, त्यावेळेला एखाद्या व्यवस्थेला, एखाद्या विचारधारेला बदनाम करतात आणि कालांतरानं कळतं की ते म्हणतायत ते खोटं होतं. पण जेव्हा कळतं तेव्हा ते खोटं असल्याचं फार लोक बोलत नाहीत. त्यांनी जे खोटं खरं म्हणून मांडलंय त्याची मात्र खूप चर्चा होत राहते. हेच या देशात खूप वाईट आहे. शबाना आझमी, इंडिया टुडे, रवीश कुमार आणि भास्कर, हो हाच भास्कर ग्रुप आहे जो आपल्याकडे दिव्य मराठी नावानं वर्तमानपत्र चालवतो. यांची दिव्य मराठी असते हे आम्ही अनुभवलंय, पण त्यांचा हेतूही दिव्य असल्याचा अनुभव नव्याने आपण घेतो आहोत. रवीश कुमार आणि इंडिया टुडे विषयी बोलायला नको आहे. या ढोंगी पुरोगाम्यांनी जशी आपली नीती साफ ठेवली आहे ना, तशी नियत देखील साफ ठेवावी एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद. अनालायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.